तुम्ही कधी विचार केलाय का एखादी विहीर तुम्ही बनवली आणि तो पुन्हा बुजवल्यावर काय होईल? अक्षरशः का ही विहीर बघा पूर्णपणे मोठी होती बरं का. तुम्ही म्हणत असाल बारकी फिरकी होती काही मोठी होती. मी पुन्हा त्याला रिसर्च केल्यावर पुन्हा त्याला मी बघितलं विचारलं तर ही अक्षरशः 20 वर्षापासून ही विहीर होती. पुन्हा अक्षरशः ह्यामध्ये पुन्हा त्याला माती फिती टाकून भरून टाकली का तरी पावसाचं पाणी जे आलं ही तर वरनं येणार ही इकडे येत होतं आतमध्ये पाणी का तर बघा ही वर शेती आहे. मग येत होतं ह्याला कंपाऊंड करायला कमीत कमी वल्लाच्या वल्लानं बांधली होती त्या एक जणाच्या माणसानं. कमीत कमी कंपाऊंड करायला लागत होतं 1-1.5 लाख रुपये. परंतु त्याकडे पैसे नसल्यामुळं हिर बुजवून टाकली पूर्णपणे. आता हिर बुजवून टाकली ना. आता तुम्हाला सांगतो ही हिर जी आहे ती कुठे घेतली माहीत आहे का? हिर जी आहे ना तर इथनं दिसायची नाही बरं का. एक 2-4 दिवसात खालीपासून त्या तिकडे किराणा चालत होतं तेव्हा त्या तिकडे घेतली हिर. तिकडे तुम्हाला दिसतच असेल त्या तिथे घेतली. तुम्हाला खडपंत दिसते थोडंफार त्या पलीकड त्या तिकडे घेतली. आता इथनं मी इतक्या लांब जाऊ शकत नाही बरं का. आता इथनं सांगतो तुम्हाला. मग बुजवून टाकली तर करताना केली ती पण बुजवून टाकायचं संबंध असल्यामुळं तर कुठलंही काम उभ्या आयुष्यामध्ये विचार करून करावं लागतंय. कारण की 30-30 काम पुन्हा 100दा करण्यात काहीच मजा नाही. म्हणून पुन्हा ज्याला इसकं घ्यायचं आणि दावी तोडायची हे कोणी सांगितलं नाही. आणि बापानं केलंय म्हणून करू द्या. परंतु बापाच्या पण जीवावर पोरानं इतकं बसू नका. कारण की ते जिंदगीमध्ये त्यानं कधी शिळी भाकर खातासाठी डोळ्यातनं पाणी पुसलं तर कधी हार मानली नाही. आणि आपण कुठल्या एका गोष्टीमुळं बापालाच माघारी बोलतोय, बापालाच नाव ठेवतोय का तर माझ्यासाठी काय केलं नाही. तर आज त्या बापाने केले असेल त्याला माहीत होतं का मागची हिर माझा पोरगा पुन्हा त्याला बुजवल हे करल पुन्हा त्याला खर्च करल पुढं. त्याला काय माहीत होतं? अक्षरशः का हिर बघा तुम्ही म्हणताल बघा खोलगा दावतंय काही हिर पाक मुलकाची होती. त्याला विचारलं माणसाला ही केलं. परंतु आणि एक राहिली महत्त्वाची गोष्ट बरं का. काय झालं माहीत आहे का? ह्या रानापायी पण भांडणं लागली होती. अक्षरशः काय झालं त्या पोरानं त्यानं बरं वाईट करून घेतलं बघा ह्याचीच या झाडाला. तर मी म्हणत असताना बरं काय पण फपलतंय ही सत्य घटना आहे. कारण की जिंदगीमध्ये त्याला टेन्शन आलं बापाचं का तर असं बोलतंय असं बापानंच नाही बोलल्यावर तू कधी सुधारणार र. म्हणून बापाचं तू वाईट करून तू स्वतःला शानं समज नको ना. कारण की बापाचं सुद्धा ऐकल्यावर तुझ्या जिंदगीमध्ये सोनं होणार आहे. आणि कारण की जरी तुझं ह्या झाडाला बरं वाईट केलं तुम्ही म्हणत असाल काय तर बोलतोय ही 100% आहे. ह्यानं केलंय बरं वाईट त्या पोरानं. कारण की त्याला एक पोरग एक पोरगी आहे अक्षरशः. आणि ती कामाला जाऊन खाते ती आणि ती रानातलं बघत नाही काय नाही. ती म्हातारं तेवढं बघते बटेन देऊन टाकलं ही रान करायला. कसं करायचं कसं दे ती पण थकली ती. आणि ती पण त्या पोराची आई ही रानातलं बघत ती आहे कामाला ही जाते. ऊस योगा करपून चाललाय पाण्या वाचून चाललाय करपून. पाईपलाईन आणली तिकडून आणि मी त्याच्या अगोदर पण तुम्हाला दाखवलं होतं तेव्हा त्या पलीकडचा सुद्धा ऊस करपून चाललाय. आता ती सुद्धा राहायला करपून चाललाय. म्हणून बापाच्या पण जीवावरती उभं राहून काय उपयोग नाही हो. काय उपयोग नाही. कारण की आपल्याला बोलावं लागतंय म्हणून एखाद्यापाशी पुढे जाऊन जरी म्हणलं आपल्यावरती वाईट वेळ आली बाबा दे 10,000 रुपये तर 10 वेळा अवकात काढतंय. त्यामुळे आपली शिळी भाकर खायचा प्रयत्न करा पूर्णपणे. आणि उभ्या जिंदगीमध्ये किती हार आली तर नका. आज काळ वाईट असला तर उद्या काळ येणार आहे चांगला. म्हणून बापावरती ही फुगून आणि हे करून काही मजा नाही. कारण की बाप जे आहे आपल्या जिंदगीला जाणार नाही. काय करायची आपल्याला करावं लागतंय. आणि एक प्यारासा लाईक आणि प्यारासा फॉलोअर्स करायला विसरू नका. एवढी तुमच्यापाशी विनंती. आणि भरले पैसे मागताना आपण कोणाला मागत नाही असं नाही. परंतु तुम्ही ना मला साथ द्यायला चालू करा आणि तुमची जिंदगी बदल दूंगा असं म्हणणारे तरी जिंदगी बदल दूंगा अशी म्हणणारी सुद्धा ना जवळ कामापुरती करते ती हो. कारण की त्यांना काय घेणं देणं नाही. इकडं कसा जगू मरू वाचू काय करायची करू त्यांना कोणाला काय घेणं नाही. पाहुणं तर कोणाचं पाहुणं असते तो कोणाचं नाही. मी पटांगणात येऊन का बोलतो म्हणता या रोज मला कुठे दुसरीकडे जावायचं नाही. पटांगणाचं जो बोललेलं लय चांगलं. कारण की माणसाला ना खरं बोललेलं लागतं आहे अंगाला. त्यामुळं ना आपला माइंडसेट स्वतः हिमतीवरती बनवायला शिका. लय दुसऱ्यावर अवलंबून राहून काही उपयोग नाही. कारण की आपण नाही काय करत म्हणून तर दुसरं कोण करणार नाही. कारण की आपण करतोय म्हणून तिसरं आपल्याला खायला आणून देणार नाही. म्हणून उभ्या आयुष्यामध्ये आलेली वेदना झालेला काळ प्रत्येकाचा बदलत असतो. ह्यामुळं ना बापाच्या वर बोजा ठेवून बस नका. कारण की मायबाप जन्माला जाणार नाही ते
आणि पोरांना एक गोष्ट सांगतो माझ्या भावासारख्या दोस्तांनो, कारण की कामं करायला शिका. त्यांनी दाटलं आणि केलं म्हणून गपचीपण फुगून आणि फिगून बसून काही पे नाही. आज जरी मी फुगून फिगून बसलो असतो, त्या बापाचं हे ऐकलं असतं नाही ऐकलं असतं, कारण की त्यांच्यामुळे चांगलं होतंय. सगळ्यात आधी ती चांगलं सांगते ती, सगळ्यात आधी ती चांगलं सांगते त्या सगळ्यात आधी. कारण की दुसरी आपली मजा बघायला असते ती, पण सगळ्यात आधी डोळं पाणी आलेलं ते आधी विचारणार. आणि कधीही खरं आहे. म्हणून तुम्ही मला सांगतो तेवढं करा. शिळी भाकर जरी मायबापाला खायची पाळी आली तरी तुम्ही खचून जाऊ नका आणि त्यांना सांभाळायचा प्रयत्न करा. कुत्र्याला मांजराला देव करत तुम्ही ना खर्च करतो करू नका मी सांगतो, परंतु मायबापाला सांभाळा. बेकारी व्हायचं कारण काय माहीत आहे का? पोरं मायबापाला सांभाळत नाही, ती 10 रुपये 5 रुपये मागत अशी त्यांची जिंदगी गुजरते ती. म्हणून तुम्हाला सांगतो, एक वेळेस तुम्ही शिळी भाकर जी आहे ना, मी खरं अंतकरणापासून सांगतो, शिळी भाकर तुम्ही बापाला द्यायचा प्रयत्न करा, मायाला द्यायचा प्रयत्न करा. तुम्हाला सांभाळणं होत नसलं तर त्यांना काम काय करून देऊ नका, पण त्यांचं मन दुखून त्यांना आलं करायचा प्रयत्न करू नका. कारण की शिळी भाकर खाताना सुद्धा डोळ्यातलं पाणी येणार नाही. कारण की त्यांना भिकारी होऊन त्यांना वाटवून हिंडवलं ना, त्यांचं मन कधी शांत होणार नाही आणि त्यांचा तळतळात लागल्याशिवाय राहणार नाही. ही कधी खरं आहे. म्हणून आपण हाय असं आनंदी राहावा आणि त्यांना पण राखा. ते किती त्यांनी आपल्यासाठी किती वेदना सहन केल्या असतील. म्हणून एवढी गोष्टी लक्षात राहू द्या आणि भेटू पुन्हा. बाय बाय.